सुरुवात केली साफसफाईची। ते सांगतात की आज प्रबंधकार ठाकरे यांची जयंती आहे, त्यामुळे तिकडे तुम्ही गेला होता, तुम्हाला आपल्याच युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं, काय परिस्थिती होती? तुम्ही मग पोलिसांना कळवल्यानंतर काय त्यांचं म्हणणं होतं? आम्ही नाही कळवलं, पोलीस आले इथे जो रंग पडलेला तो आम्हाला दिसलेला आहे। तो पाडला की पडला माहित नाही, कोण म्हणतं कुंकू करत होते, पण तो जो काढण्याचं कर्तव्य आमचं होतं। आमचे महासाहेब म्हणजे आमचं मातृत्व आहे, ते आमची जिव्हाळ्याचं नातं आहे, त्यामुळे ते आम्ही रिमूव्ह करायचं काम केलं। बाकीचं आमचे वरिष्ठ नेते बघतील त्याच्या मागे काय आहे काही नाही ती तशी। नक्कीच आपण पाहतोय की हे दोन, एक अजित कदम आणि चंद्रकांत झगडे यांनी जो आहे तो या ठिकाणी सुरुवातीला त्यांना त्यांची ती माहिती मिळाली होती आणि यांनी जो आहे तो मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचा रंग काढण्याचा प्रयत्न, साफसफाई करण्याचा प्रयत्न जो आहे तो यांनीच केला। त्यांना 9:30 वाजता ही घटना कळली आणि ही घटना कळल्यानंतर 10 वाजता या ठिकाणी ते दाखल झाले असं त्यांचं म्हणणं आहे आणि संपूर्ण जे साफसफाई जी आहे ते पुतळ्याची आता झाल्याचं त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे। कॅमेरामन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। वरिष्ठ नेत्यांनी सांगितलंय तशीच माहिती मिळाली आणि कळल्या आम्ही ते फक्त कलर पडला आहे म्हणून आम्ही तो पुसायचं काम केलं। महासाहेब हे आमचं दैवत आहे आणि त्यामुळे स्वच्छतेचं काम आम्ही करतोय। नाही, आम्हाला समजल्यावर आम्ही इथे आलो आणि मी आणि अजित कदम साफसफाई करायला घेतलं। आमचं कर्तव्य आम्ही सुरुवात केली, महासाहेबांचं काम करणं, त्यामुळे सुरुवातीला आम्ही तर मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। दादरच्या शिवाजी पार्क परिसरात मीनाताई यांचा हा पुतळा आहे। कुणीतरी रंग फेकण्याचा प्रयत्न केला असं अनिल देसाई यांनी म्हटलंय। सरकारचं अपयश प्रत्येक ठिकाणी दिसतंय असा आरोप सुद्धा या ठिकाणी अनिल देसाई यांनी केला। अशा समाजकंटकांना याचं प्रत्युत्तर मिळेल असंही त्यांनी म्हटलंय। सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येते। रंग कुणी फेकला हे समोर येईल, यामागे कोण ते समोर येईल असं भाजपकडून प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। तक्रार नाही आली तर पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे। कोणीतरी रंग फेकण्याचा प्रकार केला, त्याचा प्रयत्न केला, या समाजकंटकी किंवा या अशा फेकडांच्या अवलादीला कुठली संस्कृती, कुठले संस्कार झालेले नक्कीच नसतील। यांचा पोलिसांतर्फे शोध तर घेतला जातोय। पोलीस म्हणा, ही सरकारी यंत्रणा म्हणा, काय करते? आज तुमचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यावर इथे काय चाललंय काय, याचा निषेध वगैरे करण्याच्या पलीकडच्या या गोष्टी आहेत आणि सरकारचं फेल्युअर हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक याला जाणवतंय, दिसतंय। तर थोड्याच वेळात मिलिंद नार्वेकर मीनाताई पुतळा परिसरात दाखल होणार आहेत। शिवाजी पार्कचा हा संपूर्ण परिसर जिथे हा मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी थोड्याच वेळात आमदार मिलिंद नार्वेकर दाखल होणार आहेत। तर या प्रकरणी आता पोलिसांकडून शोध घेतला जातोय, संशयित व्यक्तीचा शोध घेतला जातोय। तक्रार या प्रकरणी जर आली नाही तर पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे। या प्रकरणी सध्या पोलिसांकडून शोध घेतला जातोय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, या ठिकाणी थोड्याच वेळात आता मिलिंद नार्वेकर हजर होणार आहेत। श्रुती, आपण पाहिलं की शिवाजी पार्कचा सगळा परिसर हा नेहमी वर्दळीचा राहिलेला आहे। रात्री उशिरापर्यंत सुद्धा तिथे वर्दळ असते आणि अगदी पहाटेपासून सुद्धा गडबड असते किंवा वर्दळ असते आणि अशा परिस्थितीमध्ये स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावरती ज्याने कुणी हा लाल रंग फेकलेला आहे त्याचा शोध सध्या मुंबई पोलिसांकडून सुरू आहे। शिवाजी पार्क पोलिसांचं पथक सध्या तिथं पोहोचलेलं आहे आणि आजूबाजूचे सगळे सीसीटीव्ही सुद्धा तपासले जात आहेत आणि हा लाल रंग तिथे कसा आला, कुणी फेकला, कुणी अज्ञात व्यक्तीने फेकलेला आहे, जाणून बुजून फेकलेला आहे, याचा सगळ्याची चौकशी सुद्धा आता पोलिसांकडून सुरू आहे। ठाकरे गटाच्या वतीनं जर अधिकृत तक्रार देण्यात आली तर त्यावरती लागलीच पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती सुद्धा मिळते आहे। अन्यथा त्यामध्ये जर तशी गरज वाटली तर सुमोटो घेऊन पोलीस स्वतःहून सुद्धा गुन्हा दाखल करण्याच्या तयारीमध्ये आहेत। त्यामुळे ठाकरे गटाच्या वतीनं अधिकृत तक्रार जी आहे ते पोलीस ठाण्यामध्ये दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी मुंबई पोलीस जे म्हणतायत त्यानुसार ठाकरे गटाच्या लोकप्रतिनिधींकडून किंवा कुठल्याही शाखा प्रमुख किंवा इतर पदाधिकाऱ्यांकडून जर अशा पद्धतीने तक्रार झाली तर लागलीच आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत। त्याशिवाय इतर जे काही सीसीटीव्ही आणि इतर जे काही तांत्रिक गोष्टी आहेत
त्या गोष्टींचा आधार घेऊन आरोपीचा शोध घेतला जातो, संशयिताचा शोध घेतला जातो. कारण प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे आणि म्हणून मुंबई पोलीस जे आहेत ते सावधगिरीनं पावलं उचलताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते आता शिवाजी पार्क परिसरामध्ये पोहोचतायत, स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये पोहोचतायत. जरी पुतळ्याची स्वच्छता सगळ्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून सध्या सुरू असली तरी मात्र अत्यंत संवेदनशील विषय असल्यामुळे तशा पद्धतीनं तो हाताळला जातोय आणि ठाकरे गटाकडून अधिकृत तक्रार जी आहे ती दिली जाते का यासाठी पोलीस प्रतीक्षेमध्ये आहेत. अन्यथा स्वतःहून पोलीस या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून योग्य तो तपास जो आहे तो येत्या काळामध्ये करणार आहेत. मात्र हा लाल रंग पुतळ्यावरती आला कसा, तो जाणून बुजून कुणी टाकलेला आहे का, किंवा त्यामागची नेमकी कारणं काय आहेत आणि हा लाल रंग फेकणारी व्यक्ती, अज्ञात व्यक्ती नेमकी कोण आहे हे सुद्धा सीसीटीव्हीच्या माध्यमातून सध्या तरी पडताळलं जात आहे. नक्कीच कृष्णा, अत्यंत ही महत्वाची अशी घडामोड की या संपूर्ण म्हणजे ही घटना लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. श्रुती, आपण पाहतोय की ते मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावरती अशा पद्धतीनं कुणीतरी लाल रंग फेकणं हे अत्यंत गंभीर मानलं जाते आणि अत्यंत संवेदनशील विषय असल्यामुळे कुठल्याही पद्धतीचा तणाव निर्माण होऊ नये, प्रकरण चिघळू नये यासाठी खबरदारी म्हणून सध्या पोलिसांचा बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलेला आहे. कारण ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जरी आता शांतपणे तिथे वावरत असले आणि पुतळ्याची स्वच्छता करत असले तरी मात्र हे प्रकरण लक्षात घेता कार्यकर्ते आक्रमक होऊ शकतात आणि त्यामुळे जर अज्ञात व्यक्ती की कुठलाही संशयित जो आहे ज्यानं हा रंग फेकलेला होता तो कुठल्या पक्षाशी संबंधित असेल किंवा कोणी माथेपुरं असेल हे येत्या काळामध्ये तपासाअंती स्पष्ट झाल्यानंतर कुठल्याही पद्धतीचा तणाव निर्माण होऊ शकतो आणि म्हणून खबरदारी म्हणून पोलिसांनी आता तिथे बंदोबस्त वाढवलेला आहे. सध्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून या अज्ञाताचा शोध घेतला जातो आणि लाल रंग नेमका तिथे कसा आला, कोणी फेकला हे सुद्धा मुंबई पोलिसांकडून पडताळलं जात आहे. त्यामुळे लाल रंग फेकणारी व्यक्ती नेमकी कोण आहे, तिथे लाल रंग कशा पद्धतीनं फेकलेला आहे हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत पोलीस जे आहेत ते सुद्धा शांततेची भूमिका घेत आहेत, तपास करतायत. मात्र कार्यकर्ते आक्रमक होऊ नये आणि कुठलाही तणाव निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांचा सध्या तरी शिवाजी पार्क पोलीस आणि अतिरिक्त जर तुकडी गरज पडली तर मुंबई पोलीस त्या ठिकाणी तैनात करू शकतात. कारण शिवाजी पार्क हा नेहमीचा दाटीवाटीचा आणि वर्दळीचा परिसर आहे. ठाकरे गटांकडून शिवाय इतरही जे काही पक्षाचे वेगवेगळे कार्यकर्ते आहेत ते तिथे वावरत असतात आणि अशा पद्धतीमध्ये हे प्रकरण अत्यंत शांतपणे हाताळणं गरजेचं आहे. संवेदनशील विषय असल्यामुळे तशाच पद्धतीने ते सध्या तरी हाताळलं जाते आणि त्यामुळे ठाकरे गटाची नेत्यांची भूमिका काय असणार आहे, शिवाय तक्रार जी आहे ती पोलीस ठाण्यामध्ये केली जाते का आणि त्यावरती मुंबई पोलीस कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. होती नक्कीच ही दोन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आलेला होता, ठाकरेंच्या सेनेचा हा आरोप होता. सध्या या ठिकाणी पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जातोय. दुसरीकडे कार्यकर्त्यांकडून त्यानंतर या पुतळ्याची स्वच्छता करण्यात